नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे सध्या 2025 चा अर्थसंकल्प आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेला आहे। परंतु या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी समाधानकारक अशा कोणत्याही तरतुदी करण्यात आलेल्या नाहीत। परंतु असं असताना देखील आता राज्य शासनाकडून काही महत्त्वाच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी मिळालेल्या आहेत, ज्यामध्ये आता लवकरच अशा काही योजना आहेत ज्यांचे अनुदान हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होणार आहे। ज्यामध्ये आपण 3 ते 4 योजनांचे अपडेट आज कव्हर करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये जरी शेतकरी बांधवांसाठी काही विशेष तरतुदी करण्यात आलेल्या नसल्या तरी सध्या मात्र राज्य शासनाकडून काही महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। ज्यामध्ये पहिला अपडेट आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना। नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता कधी जमा होणार याबाबत राज्यातील शेतकऱ्यांना आतुरता लागलेली आहे आणि याचबद्दल नवीन अपडेट आलेली आहे। आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो 6वा हप्ता आहे तो उद्यापासून 31 मार्च पर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, अशा बद्दलची माहिती शासनाकडून कळालेली आहे। आता हे जे काही मी अनुदान या ठिकाणी सांगणार आहे 3 ते 4 प्रकारचे, या सर्व अनुदानांची जी रक्कम आहे ती 31 मार्चच्या आधी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा होणार आहे। ज्यामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम देखील जमा होणार आहे 31 मार्चच्या आधी। त्यानंतर दुसरी महत्त्वाची अपडेट आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान। अतिवृष्टीचे जे काही पैसे शेतकऱ्यांचे राहिले होते किंवा अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी जे काही शेतकरी पात्र असून देखील त्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई ही भेटली नव्हती, अशा सर्व शेतकऱ्यांना आता 31 मार्च पूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाची अपडेट आहे महाडीबीटी अंतर्गत देखील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी यंत्रसामुग्री असेल, जसं की ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे किंवा इतर काही यंत्रसामुग्री त्यांनी घेतलेली आहे आणि त्यासाठी लागणारे जे अनुदान आहे ते अनुदान त्यांनी डॉक्युमेंट पुरवलेले असून देखील सर्व काही व्यवस्थित असून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनपर्यंत जमा झालेले नाही, जवळपास 7 ते 8 महिने झालेले आहेत। तर अशा महाडीबीटी अंतर्गत येणाऱ्या यंत्रसामुग्रीसाठी जे लाभार्थी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर देखील जी अनुदानाची रक्कम आहे ती अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर 31 मार्चच्या आधी जमा होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या आपण या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत। पहिली आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता, हा उद्यापासून 31 मार्च पर्यंत कधीही तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो। त्यानंतर आहे अतिवृष्टी नुकसान भरपाई। अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये ज्या शेतकऱ्यांचे आधार सीडिंग बाकी होते किंवा ज्यांचे आधार सीडिंग झालेले आहेत, केवायसी कंप्लीट झालेली आहे परंतु ज्यांचं अनुदान येणं बाकी होतं, अशा शेतकऱ्यांचं अनुदान देखील 31 मार्च पर्यंत 31 मार्चच्या आतच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यानंतर महाडीबीटी अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी ज्या लाभार्थ्यांनी यंत्रसामुग्रीसाठी अप्लाय केलेलं होतं, अशा सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचं अनुदान हे मागच्या 5-7 महिन्यांपासून जे रखडलेलं होतं ते 31 मार्च पर्यंत आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। त्यामुळे ह्या काही दिलासादायक अपडेट शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण होत्या। या सर्व योजनांचे जे अनुदान आहे ते 31 मार्चच्या आधी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा होणार आहे, अशा प्रकारची माहिती शासनाकडून मिळालेली आहे। तर अत्यंत महत्त्वाची माहिती सर्व शेतकरी लाभार्थ्यांसाठी होती। व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।